म्हणतात, जन्माला आल्यानंतर आपल्या देहाचं सार्थक करून घ्या. आजची जी सेवा आहे ती प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, श्राद्धाच्या निमित्ताने 3 मुलं आपल्या बापाचं श्राद्ध करतायत. आपण जन्माला आल्यानंतर शास्त्रामध्ये असं एक वाक्य आलंय काका, शास्त्र असं सांगतं, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. ऐका बरं का, मला फार कमी वेळ बोलायचं आहे आणि मी फार सुंदर आणि फार छान बोलणार आहे. तुम्ही जर सर्वांगाचे कान करून ऐकले तर तुम्ही इथं बसलात, तुम्ही या कीर्तनाला वेळ दिली, पुण्यस्मरणाला वेळ दिली, तुमच्या वेळेचं सार्थक करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 3 मुलं आहे, सागर दादा, अक्षय दादा, गणेश दादा. आपल्या बापाच्या निमित्ताने इतका गोड उत्सव या ठिकाणी संपन्न करताय. आपल्या बापाने आपल्यावरती जे उपकार केले त्या उपकारामधून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न हे 3 मुलं करतायत. शास्त्रामध्ये असं वाक्य दीपक महाराज, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. त्या वाक्याचा अर्थ असा आहे भारत भाऊ, ते शास्त्रकार सांगतात, या जगामध्ये तुमच्यावर कुणी प्रेम करत असेल तर तो स्वतःवरता प्रेम करतो. मी तुम्हाला पटवून देईल, मला सांगा, तुम्ही तुमच्या करता आमच्यावरती प्रेम करता का आमच्यासाठी तुम्ही आमच्यावरती प्रेम करता? सांगा. तुम्ही प्रेम करत असताना तुम्ही अशी फ्रेश बसा, टेन्शन घेऊ नका, निवांत बसा. तुम्ही आमच्यावरती प्रेम करत असताना तुमच्या करता आमच्यावरती प्रेम करता का आमच्यासाठी आमच्यावरती प्रेम करता? तुमच्यासाठी आमच्यावरती प्रेम करता. आम्ही जर तुमच्या काम आलो नाही तर तुम्ही कायला आम्हाला फोन करशाल, बरोबर आहे की नाही? आणि तुम्हाला काय वाटतं, आम्ही आमच्यासाठी तुमच्यावरती प्रेम करतो का तुमच्यासाठी आमच्यावरती प्रेम करतो? आता तुम्ही आम्ही इथं आल्यानंतर तुम्ही आम्हाला काहीतरी देता, म्हणून ही धावपळ ना सगळी. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. ते शास्त्रकार असं म्हणतायत, एखादी पत्नी आपल्या पतीवरती प्रेम करत असेल त्याला कारण आहे, हो, तिला माहित आहे याच्याशिवाय आपल्याला सोनं कुणीच घेणार, त्याच्यामुळे तिला त्याच्यावर प्रेम करावंच लागणार आहे. एखादा पुरुष आपल्या पत्नीवरती प्रेम करतो, त्याला माहित आहे हिनेच माझा संसार केला, ही जर नसती तर माझा संसार झाला नसता. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. पण ते शास्त्रकार असं वर्णन करताय, या जगामध्ये 2 माणसं असे आहेत का ती आपल्यासाठी आपल्यावरती प्रेम करतात, आणि ते 2 माणसं म्हणजे आपली आई आणि बाप आहे. हो महाराज, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती. या जगामध्ये तुमच्यावरती प्रत्येक जण प्रेम करतो ना, त्याचा स्वार्थ आहे. पण मला सांगा, आई बापाचा काय स्वार्थ आहे तुमच्याकडून? काय स्वार्थ आहे? आई बापाचा स्वार्थच नाही मानत. अशा जगामध्ये तुम्हाला अनेक उदाहरणं पाहायला भेटतील का आई बापाला सोडून मुलं पुन्हा मुंबई गेले आणि तिकडेच राहायला लागले. कितीतरी उदाहरणं आपल्या गावात असतील, बरोबर आहे की नाही जमदाडे पाटील? परंतु आई बाप मुलाला सोडून गेले असं तुम्ही कधी ऐकलंय का? नाही. त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई महत्वाची आहेच ना, पण सगळ्यात महत्वाचा आपल्या जीवनामध्ये कोण जर असेल तर तो आपल्या जीवनामध्ये बाप महत्वाचा आहे. बाप किती महत्वाचा आहे सांगू तुम्हाला. ज्या वेळेस श्रीमद भगवद्गीतेसारखा अप्रतिम ग्रंथ भगवंताच्या मुखातून अर्जुनाकरता बाहेर पडला, त्यावेळेस संपूर्ण महाभारत झालं. आणि ती श्रीमद भगवद्गीता म्हणजे महाभारताचा एक भाग आहे. श्रीमद भगवद्गीतेचा पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. सगळ्यात पहिला श्लोक आहे तो संजयाचा आहे आणि धृतराष्ट्राचा आहे. तो दोघांचा संवाद आहे. धृतराष्ट्र संजयाला विचारतो, हे संजया, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हे संजया, धर्मभूमी असणाऱ्या कुरुक्षेत्रावरती माझे आणि पंडूचे पुत्र काय करते झाले. मग संपूर्ण हा जो पंडू राजा होता ना दीपक महाराज, हा व्यासांचा शिष्य होता. व्यासांची त्या पंडू आपला संजय व्यासांचा शिष्य आहे. संजयाने आयुष्यभर व्यासांची सेवा केली. व्यासांनी जाता जाता संजयाला विचारतं, संजया काय पाहिजे तुला, मागून घे. संजयाला व्यासांनी दिव्य दृष्टी दिली आणि त्या दिव्य दृष्टीच्या बळावर अंतर्ज्ञान होतं संजयाला. संपूर्ण महाभारतामध्ये काय चालू आहे, संजय घर बांधल्या बसू शकत होता. आणि संजय हा धृतराष्ट्राचा सेवक होता. धृतराष्ट्राने विचारलं, संजया, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हे संजया, धर्मभूमी असणाऱ्या कुरुक्षेत्रावरती मामका पांडवाश्चैव माझे आणि पंडूचे पुत्र काय करते झाले. ऐका बरं का, त्यावेळेस त्या संजयाने संपूर्ण गीता बघितली आणि महाभारतामध्ये झालेला प्रत्येक
प्रत्येक प्रसंग धृतराष्ट्राला सांगितला. पण ऐका, तो संजय स्वतःचा भाग्याचं वर्णन करत असताना म्हणतोय, माझ्या जीवनामध्ये मी व्यासांची सेवा केली, माझ्या जीवनामध्ये अविरत मी माझ्या जीवनामध्ये व्यासांची सेवा केली ना, सेवा केली आणि त्या व्यासांनी मला वर दिला, तुला दिव्य दृष्टी प्राप्त होईल आणि महाभारतामध्ये जे काही संपूर्ण महाभारत घडतंय संजय का, त्याचं तुला दर्शन होईल, ते सगळं तुला दिसल. पण ऐका, बाप किती महत्वाचा हे सांगतोय बरं का दीपक महाराजनी, आपल्या जीवनामध्ये बाप किती महत्वाचा आहे. त्यावेळेस संजय स्वतःच्या भाग्याचं वर्णन करत असताना असं म्हणतोय, भगवान श्री ज्ञानोबारांची ओवी आहे. संजय म्हणतो, परी बाप भाग्य माझे, हे वृत्तांतू सांगावयाचे निव्याजे, कैसा रक्षिलो मुनिराजे श्री व्यास देवी. तो संजय म्हणतोय, त्या संजयाची वाणी आहे, माझ्या बापाने जर माझ्यावरती कृपा केली नसती, माझ्या बापाने जर मला आशीर्वाद दिला नसता, तर आज दिव्य दृष्टी मला प्राप्त झाली नसती. आणि दिव्य दृष्टी जर मला प्राप्त झाली नसती तर महाभारत घर बसल्या मी धृतराष्ट्राला सांगू शकलो नसतो. आणि ऐका महाराज, सेवक सुद्धा कसा असावा, आपण आता सगळी इथं मालक मंडळी बसलेली, सेवक कसा असावा. खरं तर संजयाच्या अंतःकरणामध्ये नाही, ही सगळी ही व्यापारी मंडळी, यांच्याकडे 10-10, 20-20 माणसं कामाला आहे. आपल्या जवळ असणारा सेवक किती निष्ठावान असावा. ऐका बरं का, मला सांगा, कौरव आणि पांडव यांच्यामध्ये तुम्हाला कुठली बाजू आवडते? मोकळं बोला, एकदम फ्रेश उत्तर द्या. रोहित महाराज, तुम्हाला कौरव आवडतात का पांडव आवडतात? मोठ्याने बोला की राव. 5 पांडव म्हणजे 5 म्हणजे त्यांची सगळी टीमच आवडते. फक्त विखे पाटील आवडत आहे म्हणून चालत नाही, मग सगळेच आवडले पाहिजे. 5 पांडव नाही. ऐका, आपल्या सगळ्यांना तुम्हाला कोण आवडतं? कोण कौरव आवडतं का पांडव? तुम्हाला बाबासाहेब महाराज, कौरव आवडतं का पांडव? सांगा. पांडव आवडतात, बरोबर आहे की नाही? संजय कुणाचा सेवक होता? प्रवीण भाऊ, संजय कुणाचा सेवक होता? कौरवांचा. पण गंमत ऐका, त्याच्या अंतःकरणामध्ये निष्ठा कोणाविषयी होती माहितीये का तुम्हाला? कोणाविषयी? अहो, तो सेवक जरी कौरवांचा होता तरी त्याच्या अंतःकरणामध्ये निष्ठा कोणाविषयी होती? पांडवांविषयी. पण पुढचं ऐका, पुढचं लय महत्वाचं आहे. जरी निष्ठा पांडवाविषयी होती तरी सुद्धा धृतराष्ट्राजवळची एक सुद्धा बातमी लिकेज होत नव्हती. आता गंमत अशी, आपल्या शेजारी बसून जेवत आहे दाखविते आपला आहे आणि राहतं दुसरं. मला सांगायचंय काय, तो स्वतः संजय स्वतःच्या भाग्याचं वर्णन करत असताना म्हणतोय, परी बाप भाग्य माझे, हे वृत्तांतो सांगावयाचे निव्याजे, कैसा रक्षिलो मुनिराजे श्री व्यास देवी. ही माझ्यावरती असलेली माझ्या बापाची कृपा आहे. आणि खरं सांगू तुम्हाला, आपण सगळे या ठिकाणी बसलोय, आपल्या सगळ्यांवरती कोणाची कृपा आहे? अहो, बापच नसतात आपण असतो का? आपण किती पैसा कमावला, किती काही केलं, ही भी बापाची महती महाराज, बापाची. आणि म्हणून ही तिघही आपल्या बापाचं श्राद्ध करताय, ही खरं तर पुण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून जनाबाई महाराजांचा गोड अभंग सेवेकरता निवडलाय. जनाबाई महाराज आपल्याला या अभंगातून म्हणताय, प्रत्येक मनुष्यानं देहाचं सार्थक करून घेतलं पाहिजे. आपण जनाबाई महाराजांना एक प्रश्न विचारू, जनाबाई महाराज, अहो झालंय आमच्या देहाचं सार्थक, कसं काय झालं? जनाबाई महाराज, अहो आमच्याकडे बंगला आहे, आमच्याकडे गाडी आहे, आमच्याकडे पैसा आहे. बरं, पोरांचे लग्न राहिले होते मागच्या वर्षी, या वर्षी ते उरकून घेतले. पोरगी राहिली होती, तिचं ठरेले, सुपारी फुटेले, लॉन्स बुक केलेलं आहे, ते सुद्धा होऊन जाणार आहे. आम्ही गाडीत हिंडतो, घालायला पाहिजे तसे कपडे आमच्याकडं, जे नाही ती गोष्ट आहे जनाबाई महाराज आम्हाला. आणि तुम्ही काय सांगतात आम्हाला? देहाचं सार्थक करून घ्या. देहाचं काय करून घ्या? सार्थक करून घ्या. जनाबाई महाराज, आपण संवाद करू जनाबाई महाराजांबरोबर. जनाबाई महाराज, तुम्ही सांगताय देहाचं सार्थक करून घ्या, पण अहो जनाबाई महाराज, आम्हाला भगवंताने सगळं दिलंय, आमच्या देहाचं सार्थक झालेलं आहे. मग तुम्ही काय असं सांगता का देहाचं सार्थक करून घ्या आणि आपलं स्वतःचं वाटोळ व्हावं असं कोणाला वाटतं? मज लागी दुःख व्हावे, मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी जीवे ना भावे, ऐसे कोणी जीवे ना भावे. जनाबाई महाराज म्हणतात, आपण जनाबाई महाराजांना प्रश्न विचारू, आई तुम्ही म्हणताय देहाचं सार्थक करून घ्या, पण जनाबाई महाराज आमच्या देहाचं सार्थक झालेलं आहे. पण ऐका, एक 12वीचा पोरगा होता, परीक्षा दिली आणि परीक्षा दिल्यानंतर 1-2 महिना झाला, निकाल आणखी लांब होता. पळत पळत बापाजवळ आला. बाप शेतामध्ये काम करत होता. त्याच्या बापाकडे पळत गेला. तो म्हणला, पप्पा मी 12वीच्या परीक्षेमध्ये पास झालो. पप्पा म्हणले, कशावरून पास झाला? तो म्हटला, मी सांगतोय ना पप्पा मी पास झालो. बाप म्हटला,
परीक्षेमध्ये पास झाला हे तू सांगून उपयोग नाही. शिक्षकाची सही असावी, निकाल असावा, आणि मग तू म्हणावं बाबा मी पास झालो, प्रूफ दाखव. तसं गंमत आहे का? आपल्या दृष्टीने देहाचं सार्थक होणं वेगळं आणि संतांच्या दृष्टीने देहाचं सार्थक होणं वेगळं आहे. आपल्या दृष्टीने देहाचं सार्थक होणं म्हणजे काय? संसारिक संपूर्ण प्रपंचामध्ये संपूर्ण सुख आपल्याला प्राप्त होणं हे आपल्या दृष्टीने देहाचं सार्थक होणं. पण संतांच्या दृष्टीने देहाचं सार्थक होणं वेगळं आहे महाराज. देहाचं सार्थक होणं म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं सार्थक होणं म्हणजे काय? जी वस्तू भगवंताने ज्या कामाकरता दिली ती वस्तू त्या कामाकरता वापरणं याला देहाचं सार्थक होणं म्हणतात. या माईकचं काम काय? सध्या या माईकचं काम, या माईकने एखाद्याला जोडू सुद्धा शकतो मी, परंतु या माईकचं सध्या काय काम आहे? मी बोलत असताना माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे या माईकचं काम आहे. जी वस्तू ज्या कामाकरता दिली त्या वस्तूचा त्या कामाकरता वापर होणं याला देहाचं सार्थक होणं म्हणतात. तुमच्या आमच्या दृष्टीने देहाचं सार्थक होणं वेगळं आहे, पण संतांच्या दृष्टीने देहाचं सार्थक होणं वेगळं आहे. आपण भगवान श्री ज्ञानोबरायांना विचारू, माऊली देहाचं सार्थक होणं म्हणजे काय? माऊली ज्ञानोबरायांना विचारलं तर माऊली ज्ञानोबराय काय म्हणतात? पै आपुली आपण पेया जै इंद्रिये येती आया तरी अधिकू काय धनंजया सार्थक असे. भगवान श्री ज्ञानोबराय म्हणतात आपल्या देहाचं सार्थक होणं म्हणजे काय? आपल्या देहाचं कल्याण होणं म्हणजे काय? ज्ञानोबराय म्हणतात आपल्या इंद्रियांनी आपलं ऐकणं याला देहाचं सार्थक होणं म्हणतात. आलं लक्षात तुमच्या? आपल्या इंद्रियांनी आपलं ऐकणं म्हणजे देहाचं सार्थक होणं आहे. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, आपले इंद्रिय आपलं ऐकतात का? बोला, ऐकत नाही. गंमत. आता जर आपण आपल्या इंद्रियांना म्हणलं चला पंढरपूरला आपल्याला पै जायचंय महिनाभर, ऐकतील इंद्रिय? चला आपल्या नर्मदा परिक्रमाला जायचंय 4 महिने, ऐकतील आपले इंद्रिय? ऐकत नाही महाराज. एवढं लांब ऐकतील याच्यात काय नवले महाराज? कीर्तनकारांनी सांगितलं सर्वांनी टाळी वाजवा आणि भजन करा. 4 टाळ्या वाजवून गपचित बसतो, म्हणजे त्याला वाजव वाटत नाही असं नाही बरं का रोहित महाराज. मला एक नेहमी प्रश्न पडतो, सायकोलॉजिस्ट प्रश्न येतो, आपलं वाटोळ व्हावं असं कोणाला वाटतं बरं? दीपक महाराज तुम्हाला वाटतं का? झाल्याशिवाय राहत नाही तो भाग वेगळा आहे. पण आपलं वाटोळ व्हावं असं कोणाला वाटत नाही. तरी सुद्धा माणसाचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. गंमत अशी आहे, आपण आपल्या हातांना सांगतो बाबा टाळी वाजव, तरी सुद्धा आपलं काय म्हणतो आपण त्याला, आपलं मुख भगवंताचं नामस्मरण करीत नाही, आपले हात टाळी वाजवीत नाही. मग मला तुम्हाला असं म्हणायचंय, आपली इंद्रिय आपलं ऐकतात का? जर आपली इंद्रिय आपलं ऐकत नसतील तर आपल्या देहाचं सार्थक झालेलं नाही. आपण तुकोबरायांना विचारू, तुकाराम महाराज देहाचं सार्थक होणं म्हणजे काय? तुकोबराय म्हणतात एक काम करायचं, सकाळी उठला का आंघोळ करायची, आंघोळ केली का देवपूजा करायची, देवपूजा करताना सगळे देवपूजा झाल्यानंतर गंध लावायचा, गंध लावल्यानंतर रोडवर जायचं, रोडवर गेला. तुम्ही म्हणशाल महाराज आता रोडवर काय जायचं? देहाचं सार्थक होण्याकरता. लोक देहाचं वाटोळा करण्याकरता रोडवर जातात. रोडवर जायचं, गेल्यानंतर तिथून रिक्षा धरायची, रिक्षा धरल्यानंतर शिर्डीला जायचं, शिर्डीला गेल्यानंतर जर पंढरपूर गाडी असली तर ठीक, नाही तर नगर गाडी धरायची, नगरला परत उतरायचं, नगरला उतरल्यानंतर नगरहून पंढरपूर गाडी धरायची, पंढरपूरला गेल्यानंतर घोंगडे गल्लीत जायचं नाही, घोंगड्या घ्यायला जायचं नाही, बांगड्या घ्यायला जायचं नाही, पेढे घ्यायच्या नादी लागायचं नाही, मग प्रसाद घेण्याच्या नादी लागायचं नाही, सरळ चंद्रभागेत जायचं. चंद्रभागेत गेल्याननंतर स्नान करायचं, स्नान केल्यानंतर पुंडलिकरायाचं दर्शन घ्यायचं, दर्शन घेतल्यानंतर परिक्रमा करायची, परिक्रमा केल्यानंतर नामदेवरायांचं नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं, नामदेव पायरीचं दर्शन घेतल्यानंतर चोखोबरायांचं दर्शन घ्यायचं, ते दर्शन घेतल्यानंतर कानोपात्रा मातेचं दर्शन घ्यायचं, ते दर्शन घेतल्यानंतर गरुड खांबाचं दर्शन घ्यायचं, गरुड खांबाचं दर्शन घेतल्यानंतर काय येतं? दारूचा अड्डा. दारूचा अड्डा. गरुड खांबाचं दर्शन घेतल्यानंतर काय येतं? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार. भगवंताचं दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेतल्यानंतर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक दिली. आता काही जण म्हणतील महाराज पंढरीच्या वारी करू पण आमच्या गुडघ्याच्या वाट्या पातळ झाल्या. फक्त पंढरीला जाणं महत्वाचं नाही हो. ज्ञानोबरांची भाषा आहे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी,
पाहता पाहणे दुरी सारोनिया तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया भगवंताला पाहिल्यानंतर भगवंताला हात जोडायचे, भगवंताचं दर्शन घ्यायचं, याला भगवंताला शरण जाणं म्हणतात. आपल्या देहाचं सार्थक म्हणतात. ऐका, आपली इंद्रिय जर आपलं ऐकत नसतील तर आपल्या देहाचं सार्थक झालेलं नाहीये. आपण जर भगवंताच्या दर्शनाला जात नसू तर आपल्या देहाचं सार्थक झालेलं नाही. आपण नामदेव महाराजांना विचारू, महाराज देहाचं सार्थक होणं म्हणजे काय हो? नामदेव महाराज म्हणतात, तुझी या संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे संसाराचे. भगवंताच्या संगतीमध्ये नित्य भगवंताची संगती करणं, नित्य भगवंताच्या सानिध्यात राहणं, याला देहाचं सार्थक म्हणतात. मग ऐका ना, आपण भगवंताच्या सानिध्यामध्ये अखंड राहू शकतो का? नाही राहू शकत. आपण भगवंताच्या सानिध्यामध्ये राहू शकत नाही. मग ऐका, भगवंताच्या सानिध्यामध्ये अखंड राहणं याला आपल्या देहाचं सार्थक म्हणतात. मग ऐका, आपण आपले इंद्रिय आपलं ऐकत नाही म्हणजे आपल्या देहाचं सार्थक झालेलं नाही. आपण भगवंताला ज्ञानोबरायांनी जसं पाहिलं तसं आपण पाहत नाही म्हणजे आपल्या देहाचं सार्थक झालेलं नाही. आपल्याला आपल्या जीवनामध्ये अखंड भगवंताची संगत घडू शकत नाही म्हणजे आपल्या देहाचं सार्थक झालेलं नाहीये. मग एवढं जर आपल्याला जमत नसेल तर इकडे बघा, माझ्याकडे बघा, मी कीर्तन करतोय, माझ्याकडे बघा. हे होऊन जर आपल्याला देहाचं सार्थक झालेलं नसेल तर कुठंतरी आपलं अंतकरण पवित्र ठेवणं, आपलं अंतकरण पवित्र ठेवणं, आपलं अंतकरण व्यापक ठेवणं ही आपल्या देहाची सार्थकता आहे. साने गुरुजींची किती गोड कविता आहे. खरा तू एकची धर्म जगाला प्रेमर पावे, खरा तू एकची धर्म जगाला प्रेमर पावे. जीवन जगत असताना आपलं अंतकरण शुद्ध ठेवणं आणि आपलं अंतकरण फक्त भगवंताच्या चरणावरती वाहणं. आपल्या अंतकरणामध्ये ऐका बरं का, इकडे लक्ष द्या 2 मिनिटं. एक थोड्या वेळा आपल्याला अगदी 15-20 मिनिटं कीर्तन सेवा चालणार आहे. मला या मुद्द्यावरती मला जे तुम्हाला सांगायचंय ना संपूर्ण कीर्तनातून, हा कीर्तनाचा गाभा आहे. ऐका, 5 मिनिटं ऐका फक्त. मी आता इथून पुढे 5 मिनिटं जे बोलणार आहे तो माझ्या कीर्तनाचा गाभा आहे. कुठंतरी जीवन जगत असताना आपलं अंतकरण शुद्ध ठेवणं आणि ते शुद्ध अंतकरण भगवंताच्या चरणी लीन करणं, भगवंताला वाहणं हे आपल्या देहाचं सार्थक आहे. जीवन जगत असताना आपल्या अंतकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर याने आपलं अंतकरण सगळं व्यापून टाकलेलं आहे. पण हे सगळं, या सर्व जगामध्ये जीवन जगत असताना मी असं म्हणणार नाही की संसार करत असताना आपलं अंतकरण विशुद्ध होतं, आपण परमार्थ करू शकत नाही, संसार आपल्याला परमार्थ करून देऊ शकत नाही. पण गंमत अशी, जर नित्य भगवंताचं आपण स्मरण केलं, नित्य भगवंताचं नामस्मरण केलं, नित्य जर आपण भगवंताची सेवा केली, नित्य आपण ज्ञानेश्वरी गाथेची सेवा केली, नित्य जर आपण आपल्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं, जर नित्य आपण जर आपल्या घरामध्ये पवित्र वातावरण ठेवलं तर निश्चित आपलं अंतकरण भगवंताचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपलं अंतकरण जोपर्यंत भगवंताचं मंदिर होत नाही, मी काय बोलतोय लक्षात ठेवा बरं का, या वाक्याकडे ध्यान देऊन लक्ष द्या. ऐका, दुःखी नाही असं कोणी इथं पाहायला भेटतं का? सांगा लवकर मला. महाराज माझ्या मागे एकही टेन्शन नाही, करावर हात, आजचं सगळं पाकिट त्याला, म्हणजे मी पाकिटच म्हणलो, पाकिटातले पैसे मला, मोकळं पाकिट त्याला. दुःखी नाही असा कोणी माणूस नाही हो. प्रत्येकाच्या मागे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं टेन्शन आहे. मग मला तुम्हाला असं विचारायचंय, प्रत्येक माणूस जर दुःखी तर मग आपल्या जीवनातलं दुःख संपणार कधी? आपल्या जीवनातलं दुःख संपेल कधी? बाबासाहेब महाराज, दुःख कधी संपेल आपलं? हे हेडॅक, टेन्शन कधी जाईल आपल्या जीवनामधून? कधी जाईल बरं? जोपर्यंत आपण मरत नाही ना तोपर्यंत आपल्या जीवनातलं दुःख तसंच आहे. आपल्या जीवनातलं दुःख समूळ संपवणं हे आपल्या देहाचं सार्थक आहे. आणि ते सार्थक जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये करायचं असेल ना, त्याच्याकरता आपल्याला आपलं अंतकरण पवित्र करावं लागेल. जोपर्यंत आमचं अंतकरण पवित्र होणार नाही तोपर्यंत भगवान परमात्मा आमच्या अंतकरणामध्ये येऊन बसणार नाही. आणि जोपर्यंत भगवान परमात्मा आपल्या ठीक आहे असू द्या, जोपर्यंत भगवान परमात्मा आमच्या अंतकरणामध्ये येऊन बसत नाही ना
तोपर्यंत सर्व सुखाची प्राप्ती आमच्या जीवनामध्ये आम्हाला होणार नाही. मग भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय जर देहाचं सार्थक नसेल, आपले इंद्रिय जर आपलं ऐकत नसतील, आणि जोपर्यंत इंद्रिय ऐकत नसतील तोपर्यंत जर देहाचं सार्थक नसेल, नित्य भगवंताची संगत घडत आम्हाला आमच्या जीवनामध्ये नसेल, तर एक काम करा, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगाला प्रेम देण्याकरता आपलं अंतकरण पवित्र असावं लागतं. एखाद्याला मोठं म्हणण्याकरता, शेजारच्या बाईला मोठं म्हणण्याकरता आमचं अंतकरण व्यापक असावं लागतं, आमचं अंतकरण पवित्र असावं लागतं. जोपर्यंत आमचं अंतकरण पवित्र होणार नाही, जोपर्यंत आमचं अंतकरण व्यापक होणार नाही, तोपर्यंत आम्ही दुसऱ्याला मोठं म्हणणार नाही. कोणी म्हणेल महाराज 10 झाले, 15 मिनिटं झाले, तुम्ही लावलंय देहाचं सार्थक करा, देहाचं सार्थक करा, हे झाल्यानंतर देहाचं सार्थक आहे, ते झाल्यानंतर देहाचं सार्थक आहे, आमकं करा, हे होईल, आमकं करा, ते होईल. पण महाराज कहो, देहाचं सार्थक करणं शिट्टी दिवारे. देहाचं सार्थक करणं ही वापर फक्त मनुष्य देहाचे, काही इतर देहात आहे. आमचे तुकोबाऱ्या म्हणतात, आता मागुता येईल फेरा, आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा, हे तो न घडे या नगरा, म्हणे तुकया बंधुरा मधरा, म्हणे तुकया बंधुरा मधरा, ओळखी नाही तरी जाल गोरागा, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. तुकोबाराय म्हणतात, आता भगवंताने आपल्याला हा मनुष्य देह मिळून दिला, परत मनुष्य देह मिळू शकत नाही. पावला हा देह का कटाळी न्याय, न घडो ते उपाय घडो आले. मनुष्य देहाची सार्थकता करण्याचं संधी फक्त आपल्याला मनुष्य देहामध्ये. या देहामध्ये आपण येणे पडे चिरा, हा याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, किंवा नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, देवची होईन म्हणती ते होती. तरिका चित्तीन धरावे, तरिका चित्तीन धरावे, नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले. या देहामध्ये फक्त आम्ही आम्ही फक्त भगवंताचं नामस्मरण करू शकतो. या देहामध्ये फक्त आम्ही भगवंताचं नामस्मरण करू शकतो. म्हणून जराबाई महाराज म्हणतात, जन्माला आलात देहाचं सार्थक करा, अभंगाचं प्रथम चरण, जन्मा येऊनी या दे